नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आपल्यासोबत जुळलेले अध्यक्ष विदर्भ हॉटेल कामगार संघटना या संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि त्यांच्यासोबत चर्चा करून आपण या संघटनेचा उद्देश काय आहे आणि ही संघटना कोण्या पद्धतीने काम करते आणि कशासाठी काम करते हे आपण जे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. मित्रांनो, विदर्भ हॉटेल कामगार संघटना म्हणजेच या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जे कामगार लोक काम करतात त्याच्यामध्ये कामगार कोणीही असू शकतो. किचनमध्ये काम करणारा, सर्व्हिसमध्ये काम करणारा किंवा मोरीमध्ये काम करणारा, छोट्या लेवलपासून तर मोठ्या एक्झिक्युटिव्ह लेवलपर्यंत काम करणारा, चाहे तो मोरीवाला असो किंवा मॅनेजर असो किंवा वेटर असो किंवा किचनमध्ये काम करणारा हेल्पर असो किंवा एक्झिक्युटिव्ह सेफ असो, या सर्वांना ज्याही प्रॉब्लेम्स मालकांद्वारे फेस करण्यात येते, फॉर एक्झाम्पल त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांचे शोषण करणे, त्यांचे पगार वेळेवर नाही देणे, त्यांना महिन्यामध्ये 4 सुट्ट्या लागू नाही करणे, त्यांच्याकडून कामाच्या व्यतिरिक्त अतिरिक्त काम करून घेणे आणि 8 ते 9 तासाच्या व्यतिरिक्त 12-12, 15-15 घंटे काम करून घेणे, तर याच्यावर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर आपण वचक बसवण्यासाठी या विदर्भ हॉटेल कामगार संघटना कार्य करत आहे माझ्या माहितीप्रमाणे. पण आपण जाणून घेऊया अध्यक्ष या पूर्व नागपूर या विदर्भ हॉटेल कामगार संघटना पूर्व नागपूर या शाखेमध्ये आज 4 वर्ष पूर्ण झाले आणि त्या निमित्ताने आज सभेचे आयोजन करण्यात आलेलं होतं. तर आपण बोलूया अध्यक्षांसोबत. सर, सर्वात प्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा. माझे नाव आकाशजी प्रतार आहे. मी पूर्व नागपूरमध्ये 3 वर्षापासून अध्यक्षपदेमध्ये आहो. आता आपल्याला आज कार्यक्रमाला 4 वर्ष पूर्ण झाले आणि आज कार्यक्रम आयोजित केला. ह्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगत आहो की आम्ही जी संघटना आहे, कामगार संघटना, जे हॉटेलमध्ये जे रिलेटेड लोक आहे काम करतात, जे वेटर आहे, कॅशियर आहे, मॅनेजर आहे, शेफ लोक आहे, मोरीवाली बाई आहे किंवा मेल फिमेल जे पण आहे, लेडीज आहे, जे सगळेजण जे हॉटेलमध्ये काम करतात त्यांना कसं कधी 12 घंटे काम करावं लागते, कधी जास्त काम करतात पण त्याला पैसे मिळत नाही. मालक लोक केव्हा पण त्यांना मना करून टाकतात डायरेक्ट. म्हणजे मालक लोकांद्वारे जे शोषण केलं जाते, मालक लोकांद्वारे शोषण केलं जाते किंवा त्यांना काढण्यात येते किंवा त्यांच्यासोबत जास्त अत्याचार करण्यात येते, म्हणजे जास्त काम करवणे, पैसे नाही देणे. नाही तर आपल्या संघटनाच्या माध्यम असं आहे की आपण जे दुखी आहे किंवा त्यांना काम पाहिजे किंवा त्यांचे पैसे मिळत नाही तर ते आपण पैसे काढून देतो. म्हणजे गरजू आहे, ज्यांना कामाची गरज असते त्यांना काम प्रोव्हाइड करण्याचं काम या संघटनेद्वारे केलं जातं आणि जे अत्याचार किंवा शोषण होते त्यांच्यावर आपण त्यांना न्याय निवाडा देण्याचे काम या संघटनेद्वारे करत असतो. बरोबर. तर जवळपास 4 वर्ष पूर्ण झाली या संघटनेला. ह्या 4 वर्षामध्ये 4 वर्ष झाले, 4 वर्षापासून ही संघटना काम करत आहे. तर सर, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जे आपले या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जिथे पण काम करता इमानदारीने काम करा आणि अगर आपल्यावर अत्याचार होत असेल तर तुम्ही संघटनेला इन्फॉर्म करा, मेसेज द्या, लिखित द्या. नंतर मग तुम्ही बदलता की मालकाने अगर तुम्हाला जास्त पैसे दिले मग तुम्ही बदलता की आपले केस वापस घेता. ते करा नको. आपण लढू आणि समोर बाबासाहेबांनी जे म्हटलं शिका संघटित संघर्ष करत आपण संघर्ष करू सर्व. नक्कीच. याच्याच अर्थ असा की सरांनी आपल्याला हे सांगितलं की जे काही कामगार आहेत त्यांनी इमानदारीने काम करायला पाहिजे. कामाच्या वेळी कुठल्याही प्रकारचे व्यसन करून त्यांना हे करू नये, जेणेकरून मालकाने बिना गलतीने आपल्याला काही केलं नाही पाहिजे. जर मेन गोष्ट आहे की तुम्ही जॉबवरती किंवा कामावरती दारू पिऊन जाऊ नये, वाईट गोष्टी करू नये. आपलं जे काम आहे ते प्रामाणिकपणे काम करा तुम्ही आणि त्यानंतर अगर ते काही मालकापासून काही परेशानी आहे आपल्याला तर आपण ते सॉल्व्ह करू. नक्कीच बरोबर आहे. कारण की जर का आपण बिना व्यसन करून काही करून नाही आणि आपल्या हातून अगर कोणती चुकी झाली आणि आपण त्या ठिकाणी व्यसन करून आहोत तर आपण आपली तक्रार ते ऐकणार नाही. आपली गलती ते त्याच्यामध्ये आपली चुकी त्या ठिकाणी दिसून पडणार. आणि माझ्या ह्या व्हिडिओच्या किंवा ह्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे सांगण्या हर एक म्हणजे जे पूर्व नागपूरमध्ये नागपूरच्या महाराष्ट्रामध्ये जे पण हॉटेल आहे त्या सर्व मालकांना माझे सांगण्याचं हे आहे की तुमच्याकडे नक्की म्हणजे अध्यक्षांचा संदेश मालकांसाठी आहे. विदर्भामध्ये जेवढे काही हॉटेल इंडस्ट्री आहे किंवा महाराष्ट्रातला विचार करू आपण, जे मालक आहेत त्यांच्यासाठी एक संदेश या ठिकाणी आपले अध्यक्ष साहेब जे आहेत ते देऊ इच्छितात. नक्की हे बघा सर, जे पण हॉटेल चालवतात, जे लहान हॉटेल, धाबा होतो, 5 स्टार असो किंवा छोटा मोठा रेस्टॉरंट, ए ग्रेड रेस्टॉरंट, कॅफे, अगर तुम्हाला जो वर्कर पडत नसेल, 2-4 दिवस तुमच्याकडे आला कामाला, तुम्हाला अगर पडत नसेल तर त्यांचे पैसे देऊन त्याला मोकळा करा. मग तुम्ही त्याला नंतर बोलवता, मग 2 दिवसानंतर कसं म्हणजे त्याचे दिमाग खराब होऊन जाते, मग तो कसं झगड्यावर उतरतो. तर म्हणून अगर असं काही होत असेल तर तुम्ही त्यांना, अगर तुम्हाला नाही काम पडत त्यांच्या किंवा माझे तुम्हाला काम नाही पडत, तुम्ही म्हणू शकता रिफ्यूज द्या, पण त्याला काही टाईम द्या, 2 दिवसाच्या, 1 दिवसाच्या, 1 हप्त्याच्या, पण तुम्ही तुरंत काढू शकत नाही कोणाला. नक्कीच. म्हणजे रेस्टॉरंटमध्ये आपण कामाला कोणाला ठेवतो तर 2 दिवस 4 दिवस तुम्ही त्याला ऑब्झर्व करा. तुम्हाला पटलं तर तुम्ही ठेवा आणि जर नाही पटलं तर तुम्ही तितक्या दिवसाची रोजी देऊन त्यांना त्याचे पैसे द्या, तो त्याला तुम्ही दुसरा हायर करा. नक्कीच. मला परेशान नको करा, कोणा मारा नको. अगर तुम्ही मारला तर मग आमची संघटना पण
नक्कीच अगर बिना गलतीने बिना चुकीने अगर कोणी मालक जो आहे हात उचलत आहे किंवा शिवीगाळ करत आहे किंवा काम करलेल्या ठिकाणी शोषण करत आहे तर नक्कीच विदर्भ हॉटेल कामगार संघटना यासाठी तत्पर आहे आणि होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला लढण्यासाठी हे संघटन मजबूत आहे. तर नक्कीच मित्रांनो तुम्ही पण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच जास्तीत जास्त संख्येने या संघटनेशी जुळा आणि या संघटनेला मजबूत करण्याचे काम हे आपल्याच हातामध्ये आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कोण्या भागामध्ये राहता नक्कीच कमेंटमध्ये करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या संघटनेला मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमचे सहकार्य करा. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद सर, तुम्ही आम्ही या चॅनलला वेळ दिलेला आहे. खूप धन्यवाद. थँक्यू.